तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परम पवित्र द्वादश नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणे सर्व राजे देती कारभार कर जोडणी नेमिती वारंवार तयाच्या मुकुट रत्ने किरणे संचार प्रभते ज्याची उजळली मुकुट घर्षणे करुणी तिने पडती दिसती चरणे जेणे सत्ता वचन पसरुनी पाठी लागी कुंभुनी हे उभारिला यशोध्वज जेवी शरत्काळचा ध्वजराज सकळ प्रजा आणि द्विज चिंतती कल्याण जयाचे जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश तेवी ऐश्वर्य चढे विशेष जो दुर्बुद्धीला शीस स्पर्श न करी कालाग्रये सदबुद्धी धर्म पत्नी रत स्वरूपासी तुळिजे मनोरमनाथ दानशास्त्र समस्त याचकाचे दारिद्र्य निवटिले भूभुवाजावरी जन्मज्ञ समरांगणी जेवी प्रजळ्याग्र ठाण न चढे रणी उणी कुठर घाय भरोनी जैसा चतुर्दर्श विद्या 64 कळा आकळी जेवी करतळीचा आवाळा जेणे दान मेघे निवटिला दारिद्र्य धुरोळा याचकाचा बोलणे अति मधुर मेघ गरजे जेवी गंभीर प्रजाजनाचे चित्त मयूर नित्य करीती आनंदे जयाच्या सेना सिंधू देखुनी अद्भुत जळ सिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवीन चेडेली त्याची कांता रूपवती सती काशिक राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्वेद वदने करुणिया जे लावण्य सागरी लहरी स्वजनाक्षी विक्षाधरी सुभुद्र क्षणी फिकरिसी हंसगमना हरिमध्या शशिवंदना भुजंगवेणी अलंकारा शोभा तिची तनू आणि दशनन झळकती जेवी हिरकाणी बोलता सदनी प्रकाश पडे सकळ काल निपुण या लागी कलावती नाम पूर्ण जे सौंदर्य वैराग्याची रत्न जे निधान चातुर्य भूमीचे अंगीचा सुवास न माये सदनाथ जेते सुमाक्य ध्वज देखता नृपनाथ नेत्र मिलिंद रंजी घालिनी घणी पाहतान पुरोची नूतन आणिली पाहुणे मनसी जे आकर्षिले राजाचे मन बोलून पाठविले प्रीती करून परी तेन येची प्रार्थिता स्वरूप शिंगार जळा पसरून आकर्षिला नृपमान समीन या लागी दाशा हरजा उठोन आपणची नेला निजपाशी मने शृंगारवली शुभांगी मम तृणवाक्त्रक्षाक्षी अलिंगिली उत्तम पुत्र फल प्रसवसी जगी अत्यानंदे सर्व देखता तव ते शृंगार सरोळ मर काळी बोले सुहात्य वदना वेल्हाळी म्हणे म्या उपसिला शशिमाळी सर्व काळ व्रतस्थ असे जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुरात अभोक्त अथवा वृत्तस्थ वृद्ध अशक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करुणी युक्त चित्ताग्रस्त नसावी पर्व काळ वृत्तदिनी निरसुरन उत्तम काळी षडस अन्न भक्षुन मग ललना भोगावी प्रीती करुन राजलक्षण सत्य है राव काम मध्ये मंत प्रचंड रती भरे पसरोनी दौंड आलिंगणी देता चळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोह मार्गला तृप्त अत्यंत तैसी कलावतीचे तनु पोळत नृप वेगळा होऊनिया पुसत कैसा वृत्तांत सांगा शिंगार सदन विलासवनी मम हृदयानंद विगणी सकळ संशय ठाकुनी मुळाहुनी
गोष्टी सांगेन.